देशभरामध्ये नारी शक्ती वंदन हे बिल विरोधी पक्षांनी हाणून पाडल्या कारणाने आज सत्ताधाऱ्यांची एकदम तारांबळ उडालेली आहे आणि देशभरामध्ये काँग्रेस विरोधामध्ये आंदोलने जे आहेत ती सुरू आहेत. आज आपल्यासोबत पालघरच्या संगीताताई धोंडे आहेत, ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. आपण त्यांच्याशी जरा संवाद साधणार आहोत. या बिलाविषयी त्यांचं काय मत आहे. नमस्कार ताई, काय सांगाल? आज भाजपाचा हा जो काही मनसुबा आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे, काय तुमचं मत आहे त्याबद्दल? खरंच नमस्कार. खर तर महिला आरक्षणाचा विषय हा 2023लाच पूर्णत्वास आलेला आहे आणि पण त्याची अंमलबजावणी करायला अजून 3 वर्ष गेली आहे आणि त्यानंतर आता आपण इतर 5 राज्यामध्ये इलेक्शन लागल्यानंतर महिलांना आम्ही कसं हे देण्याचा प्रयत्न करतोय असा त्यांनी एक छुपा अजेंडा ठेवून हा आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला. पण या आरक्षणाबरोबर त्यांनी इतर 3 विधेयक जोडली गेली की फेररचनेचा म्हणजे जे डिलिमिटेशनचा जो चर्चा केली जाते तर त्या ह्याचा विचार केला जातोय आणि आम्ही ह्याचा विचार केला जातोय की डिलिमिटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या इतर विधेयक सोबत म्हणून काम केलं जातंय. पण डिलिमिटेशन हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे, त्याच्यावर चर्चा विनिमय झाल्या पाहिजेत आणि त्या सगळ्यांना बगल देऊन आरक्षणाच्या मुद्द्याला मोठं स्वरूप करून की हे डिलिमिटेशन मध्ये जर आपण क्लिअर करून घेतलं तर त्यांचे बरेचसे प्रश्न सुटणार आहे. कारण की हे विधेयक आणण्यासाठी अजून एक आयोग त्याच्यामध्ये तयार करणं, अशा 3-4 विधेयक त्यांनी जोडून घेतलेली आहेत आणि ती महिला आरक्षणच्या छुप्या अजेंडेच्या मागे ती त्यांना पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा एक प्रकार तिथे दिसतो. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि महिला आज 50% महिला असताना महिला आरक्षणाला काँग्रेसने सतत पाठिंबा दिलेला आहे. आजही काँग्रेस म्हणते, आदरणीय राहुलजी म्हणतायत की आमचा 100% पाठिंबा आहे. 23ला सुद्धा 100% पाठिंबा दिला होता. त्यावेळेला ढोल ताशे वाजवले गेले होते पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आता मात्र राहुलजींचा नेतृत्वामधला काँग्रेस कसं महिला आरक्षणच्या विरोधात आहे याचा अवडंबर करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्याच्याकरता आम्ही महिला काँग्रेसच्या महिला निषेध व्यक्त करतो आहोत. आणखी एक काँग्रेस कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, जिल्हाध्यक्ष बातचीत करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल या महिला आरक्षण विधेयकासंदर्भात? जे 2023ला विधेयक मंजूर झालं होतं तेच आम्हाला पाहिजे आहे. आता जे मोदी सरकारने जे नवीन नियम लागू केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण जगभर आंदोलन चालू आहे. ऑल इंडियाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आंदोलन केलं आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षा सगळीकडे हे आंदोलन चालू आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. इथे पण आम्ही पालघरमध्ये आता आंदोलन चालू करणार आहे आरक्षण. तर नक्कीच यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि त्यांनी या विधेयकासंदर्भात आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही या विधेयकाविरोधात आंदोलने आणि मोर्चे सुद्धा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहा. धन्यवाद.